आणि आता बातमी लक्ष्मण हाकेंची। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी कालच पोस्ट करत हल्ल्यावरून चिंता व्यक्त केली आणि आज अहिल्यानगरमध्ये हाकेंची गाडी फुटली। हाकेंसोबत नेमकं काय घडलं पाहूयात। ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झाला। विशेष म्हणजे एक दिवसाआधीच हाकेंनी आपल्या पोस्टमध्ये हल्ले झाले, शत्रू वाढले असं म्हणत ओबीसी आंदोलनामधून सुद्धा माघार घेण्याचे संकेत दिले होते। पण तसंही काही झालं नाही। लढा कायम राहील हे दैत्यानांदूर इथल्या सभेमध्ये जाहीर केलं। या सभेसाठी हाके दौंड मार्गे पाथर्डीकडे जात होते। नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते। त्यावेळेला 8-10 जणांनी हाकेंच्या गाडीवर हल्ला केला। यात गाडीची काच आणि नंबर प्लेटही तुटली। तर हा हल्ला म्हणजेच स्टंटबाजी असल्याची टीका जरांगेंनी केली। यांच्याकडे आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये। प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याचे नाव घेते। पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही। इथं संकट शेतकऱ्यावर आहे, आम्ही त्या कामात सध्या यासल्या बेकार लोकांकडे आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये। आरक्षणाचा विषय ते बघायचा आहे। जे जातीवाद करतात किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे, हल्ला करून घ्यायचे, तर कोणाला टाइम हल्ला हल्ला करायला। मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। मनोज जरांगेंनी जे आरोपी पकडलेत ते कोण आहेत आरोपी हे एकदा बघावं। आणि आतापर्यंत 8 ते 9 वेळा हल्ले झालेले आहेत। आणि स्टंटबाजी काय पोलीस डिपार्टमेंटच्या संरक्षणात स्टंटबाजी केली जाते का? त्यामुळे माझ्याबरोबर 2 पोलीस व्हॅन होत्या, 10 ते 12 पोलीस कर्मचारी विथ शस्त्रधारी म्हणजे वेपन सहित होते आणि मी स्टंटबाजी करतोय। मग ते आरोपी पकडले ते कोण आहेत? काही बोलतोय तो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। हाके काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होती, कारण ओबीसींच्या महाएल्गार सभेवरून लागलेल्या पोस्टरवर हाकेंचा फोटोही नव्हता। त्यामुळे हाकेंनी जी फेसबुक पोस्ट केली ज्यात थांबण्याचे संकेत होते। मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत। मी ओबीसींच्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, लाखो माणसं जोडली, पण शत्रूंची संख्या सुद्धा वाढत गेली। हल्ले झाले, झेलले, पण आता सहन होत नाही। दैत्यानांदूरच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन। मी आंदोलनामध्ये असेन किंवा नसेनही, तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर आभार मानतो। पण अहिल्यानगर इथल्या दैत्यानांदूरच्या सभेत यापुढेही लढायचं आहे असं म्हणत ओबीसी आरक्षणाचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही आमचं आरक्षण संपवलंय। आज रोजी हा ओबीसी शांत आहे, हा ओबीसी विखुरलेला आहे। बाळासाहेब, आपल्याला या सगळ्या जात समूहांना एकत्र आणावं लागेल। अरे एका जातीचा मोर्चा जालन्यामध्ये निघाला तर जरांगे नावाच्या खुरखुऱ्या, अरे तुझी कुठली जात आणि किती टक्के? अरे एक जात रस्त्यावर उतरली तर लाखोंचा जनसागर होता। आणि गावगाड्यातला ओबीसी एकत्र आला तर रस्ता मिळायचा ना, रस्ता आपल्याला लढायचंय, जीवाच्या शेवटच्या घटकेपर्यंत लढायचंय। हैदराबाद गॅझेटवरून मराठा समाजासाठी GR काढल्यानंतर हाकेंनी महाराष्ट्रभर ओबीसी मेळावे घेणं सुरू केलंय, ज्यात ओबीसी आरक्षण सरकारनं संपवल्याची टीका ते प्रत्येक सभेतून करतायत। अजिंक्य धायगुडेसह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।